Hi friend, this is Manoj Jhamne, Assistant Professor and Head Department of English, Dr. Babasaheb Ambedkar Art, Commerce and Science College, Suttoli, Lohar. In the last video, we had discussed about the four dimension given by the writer Karan Singh in this lesson, Youth and the Task Ahead, and it is a speech given by the writer, the author Karan Singh. And in that four dimension, there are first dimension physical, second one intellectual, third one dimension of patriotism, and the fourth one is spiritual dimension. And these four dimensions we have discussed. Okay, now the physical, intellectual, patriotic and spiritual then are dimension in which our young men and women must equip themselves so that they can really be of effective service to the nation. Here, what does the writer say? Every young, every youth of our country equip themselves these four dimensions to serve our nation, and it is most essential to develop to equip these four dimensions. ह्या चार डायमेन्शनना स्वतःमध्ये अंगीभूत करण्याची खूप नितांत गरज आहे. कुणाला? आपल्या तरुणाला, तरुणीला, जेणेकरून ते ह्या राष्ट्राची, आपल्या भारत भूमीची ते सेवा करू शकणार, सर्व्हिस करू शकणार. Needless to say, this is a continuing process and it is a continuous process to equip and developing this four dimension in ourselves. And the very act of national service itself helps to develop these capacities. And if the youth, the young men and women wants to develop the capacity, these capacities in themselves, they have to strive, they have to work hard, and by doing hard work they can serve the nation. What is required on the part of our youth is a keen sense of participation in what Jawaharlal Nehru used to call the great adventure of nation building. काय? कोणत्या कार्यामध्ये त्यांना? द ग्रेट ॲडव्हेंचर ऑफ नॅशनल बिल्डिंग. ह्या राष्ट्राची उभारणी करायची असेल आपल्याला, ह्या राष्ट्राची उभारणी, आपल्या भारत भूमीची उभारणी करायची असेल, जसं जवाहरलाल नेहरूंनी म्हटलेलं आहे, आणि त्या कार्यामध्ये जर आपल्या यंग जनरेशनला, आपल्या तरुणाला जर त्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर त्याला फिजिकल, इंटेलेक्च्युअल, पॅट्रियोटिक अँड स्पिरिच्युअल ह्या चारही डायमेन्शन, ह्या चारही बाजूंना काय त्यानं मजबूत व्हावं लागेल. And they have to equip themselves these four dimensions. ह्या चारही डायमेन्शन त्यांच्या अंगी असायला पाहिजे, तेव्हाच ते फिजिकल डायमेन्शन, इंटेलेक्च्युअल, पॅट्रियोटिक अँड स्पिरिच्युअल ह्या चारही डायमेन्शनच्या माध्यमातून ते राष्ट्राची उभारणीमध्ये, राष्ट्राच्या उभारणी चांगल्या प्रकारचं कार्य, योगदान ते देऊ शकणार. There is no room. What did it say? There is no room here for cynicism or defeatism, boredom or depression. इथं कोणत्या गोष्टीला काय गरज नाही म्हणते, कोणत्या गोष्टीला जागा नाही आहे. देर इज अ रूम, देर इज नो रूम हिअर फॉर सिनिसिझम अँड डेपिटिझम, बोर्डम अँड डिप्रेशन. डिप्रेशनला कोणत्याही प्रकारची जागा नाही. ह्या कार्यामध्ये, नेशन बिल्डिंगच्या कार्यामध्ये, राष्ट्राच्या उभारणीच्या कार्यामध्ये कोणत्या प्रकारचं असं तो करेल मी करणार नाही अशा प्रकारचं म्हणून काही चालणार नाही, अशा विचारांना काहीच महत्व नाही. In whatever position our youth may find themselves,
आपला जो तरुण आहे त्या तरुणामध्ये त्याला काय दिसत आहे, त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं कौशल्य असेल त्या कौशल्याद्वारे देर आर ऑलवेज न्यूमरस एव्हेन्यू फॉर नॅशनल सर्व्हिस. असं जे कार्य जे गुण त्याच्या अंगी असतील त्या गुणाचा वापर तो राष्ट्राच्या सेवेमध्ये घालवू शकतो. These may not be such as to hit newspaper headlines, but it is solid and devoted activity multiplied a millionfold that truly build the fabric of a great nation. Here what did he say? These may not such as to hit न्यूजपेपर हेडलाईन, फक्त न्यूजपेपरच्या हेडलाईन मध्येच येण्यासाठी नाही तर बट इट इज सॉलिड अँड डिवोटेड ॲक्टिव्हिटी, एक डिवोटेड मनातून करण्याचं कार्य आहे. डिवोटेड, टोटली फुल्ली डिवोटेड टू द सर्व्हिस ऑफ नेशन. ऍक्टिव्हिटी मल्टिप्लाइड मिलियन फोल्ड, याला कितीतरी बाजू आहेत. दॅट ट्रूली बिल्ड द फॅब्रिक ऑफ अ ग्रेट नेशन. या राष्ट्राचा जो धागा आपण विणणार आहोत त्या धाग्यामध्ये ह्या कितीतरी बाजूनी कितीतरी रंगांनी त्या फोल्डनी तो धागा तयार करायचा आहे आणि या धाग्यामध्ये सगळ्यांना योगदान द्यायचं आहे. There remains the important question of the opportunity. Here the main question is that the opportunity. संधी ज्याला म्हणतो आपण, संधी मिळेल तर. हिअर इम्पॉर्टंट क्वेश्चन, महत्वाचा प्रश्न आहे म्हटलेला बघा. संधी काय म्हणतात, मला राष्ट्राची सेवा करण्यामध्ये संधीच मिळाली नाही. संधी आपोआप कधीच मिळत नाही. अपॉर्च्युनिटी काय, ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत वी हॅव टू क्रिएट दॅट अपॉर्च्युनिटी which we must provide to our youth, and our nation is providing us that opportunity to participate in the adventure of national building. Youth for serving the nation at its crucial juncture. ह्या काळामध्ये त्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम आपलं नेशन करत आहे, आपलं राष्ट्र. There is so much to be done. आपल्याला खूप काही करायचं आहे. सिव्हिल डिफेन्स मेजर टू बी स्ट्रेंथन इन अर्बन ॲज वेल ॲज रुरल एरियाज. जो नागरिक सुरक्षा ज्या म्हणतो आपण, सिव्हिल डिफेन्स, यामध्ये आपल्याला जर आपल्या समाजाची जर संरक्षण करायचं आहे त्यामध्ये शहरी असो की ग्रामीण, अर्बन ॲज वेल ॲज रुरल एरियाजमध्ये ते आपल्याला कार्य करायचं आहे. अ नेटवर्क ऑफ नर्सिंग, काय, जर इतर लोक त्या युद्धामध्ये जर ते भांडतात त्यांना नर्सिंग करण्याचं काम, त्यांना सांभाळण्याचं काम सुद्धा करायचं आहे. फर्स्ट एड, ब्लड बँक सेंटर टू बी एस्टॅब्लिश. ब्लड बँकचं, फर्स्ट एडचं एक सेंटर आपल्याला उभारायचं आहे. द वेलफेअर ऑफ अवर ब्रेव्ह सेक्युरिटी फोर्सेस वी हॅव सॅक्रिफाईस. जे सेक्युरिटी, आपलं जीवन बलिदान, जीव बलिदान जे करतात त्यांच्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. देर आर सो मेनी वर्क, सो मेनी टास्क इन द सर्व्हिस ऑफ अवर नेशन, सो मच ऑन द बॅटल फील्ड टू बी फर्दर्ड. आणि ह्या युद्धभूमीवर कित्येक तरी असं कार्य आहे, ते कार्य आपल्याला करता येऊ शकतं. संधी खूप साऱ्या आहेत, फक्त करण्याची इच्छा असायला पाहिजे. द डिपेंडन्स ऑफ दोज हू मेड सुप्रीम सॅक्रिफाईस टू बी हेल्ड अँड कम्फर्टेड. आणि हे जे डिपेंडंट आहे, डिपेंडंट ऑफ दोज हू मेड द सुप्रीम सॅक्रिफाईस, ज्यांनी आपल्या स्वतःचं जीवाचं बलिदान दिलं आहे त्यांच्यासाठी आपण कार्य करायला पाहिजे. कम्युनियल हार्मनी टू बी मेंटेन, जे सामाजिक एकता आहे, जे सामुदायिक एकता आहे, समाजामध्ये जीवन जगत असताना देर आर सो मेनी रिलिजन्स, कास्ट, क्रीड अँड ऑल द पीपल लिव्ह इन हार्मनी. And we have to sustain that communal harmony. The whole process of economic development and reconstruction to be speed up. We have to develop, we have to participate in the process of economic development as well as the reconstruction to be speed up. and जे रिकन्स्ट्रक्शन, आपल्या राष्ट्राच्या उभारणीचं जे रिकन्स्ट्रक्शन आहे ते वाढवायचं आहे आपल्याला, त्याला स्पीडअप करायचं आहे, त्याला गती द्यायचं आहे. द वॉस्ट आर
ॲज ऑफ पॉवर्टी अँड इग्नोरन्स दॅट स्टील एक्झिस्ट टू बी क्लिअर. जे समाजामध्ये अजूनही जे पॉवर्टी, जे गरिबी, जे अज्ञान, इग्नोरन्स जे अजूनही अस्तित्वात आहे, ते अस्तित्वात असलेली गरिबी आणि अज्ञान आपल्याला दूर करायचं आहे. द फॅब्रिक ऑफ अवर डेमोक्रेटिक सोसायटी टू बी स्ट्रेंथन. जो धागा, जो फॅब्रिक ऑफ अवर डेमोक्रेटिक सोसायटी, जो आपल्या लोकशाही समाजाचा जो एक धागा तयार झालेला आहे, त्या धाग्याला, ज्या राष्ट्राला, जो आपला राष्ट्र आहे लोकशाही, लोकशाहीवर आधारित, त्या लोकशाहीच्या धाग्याला आपल्याला मजबूत करायचं आहे. These and 1,000 other problem confront us today. या प्रकारचे असे आणि इतर कित्येक तरी प्रॉब्लेम आपल्या समोर आलेले आहेत, येत आहेत. Surely it should not be beyond our ingenuity to organize a vast national youth movement. आणि हे सगळं कार्य आपल्याला करायचं. Transcending all political, communal, regional, linguistic diversities can mobilize our youth for the noble task of defending and developing a free India. आणि हे सगळं राजकीय, धार्मिक, सामुदायिक, भाषिक जे डायव्हर्सिटीज आहेत, ज्या विविधता आहेत, त्या विविधतेमध्ये आपल्याला डिफेंड करायचं आहे आपल्या लोकशाहीला, ह्या फ्री इंडियामध्ये. इंडिपेंडन्स कॅनलाइज द माइटी upsurge of patriotism that we have witnessed in recent days. जे आपल्याला इंडिपेंडन्स मिळाला त्याला टिकवायचं असेल, त्यामध्ये एक प्रकारचं आपलं देशभक्तीच्या मार्गाने, देशभक्तीच्या भावनेने त्याला आपल्याला टिकवायचं आहे, त्याला स्ट्रेंथन करायचं. ओके, द रेस्ट ऑफ द lesson we will discuss in the next video. Thank you.